नमस्कार सर्व प्रेक्षकांचं स्वागत, सर्व शेतकऱ्यांचं स्वागत। तर आपण मुलांना शाळा शिकवत असताना, शिक्षण देत असताना मुलाकडून मोठ्या अपेक्षा ठेवतो, त्यांच्यावरती मोठ्या अपेक्षा आपण लादलेल्या आहेत। एक पालक म्हणून मोठी जिम्मेदारी आपण निभवत असतो, मात्र ही जिम्मेदारी शिक्षणाची निभवत असताना त्यांच्यावरती ज्या काही अपेक्षा, ज्या अपेक्षाचं ओझं टाकलेलं आहे, आपण तुम्ही डॉक्टर बनलं पाहिजे, तुम्ही वकील बनलं पाहिजे, तुम्ही शिक्षक बनलं पाहिजे, किंवा मग तुम्हाला या परीक्षेमध्ये एवढे गुण मिळाले पाहिजे, तुम्ही अपयशी झाला नाहीत पाहिजेत, अशा वेगवेगळ्या प्रचंड अपेक्षाने आजची मुलं दडपून गेलेली आहेत। स्पर्धेचं युग आहे, धावतं युग आहे, डिजिटल युग आहे। या युगामध्ये आपण मोठ्या अपेक्षा ठेवल्या, मान्य आहे। मुलांची प्रगती झालेल्या आई वडिलांना पाहावं वाटतं, त्यांच्या प्रगतीमध्ये खूप मोठं समाधान आई वडिलांना मिळत असतं। मात्र आज एक अशी धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे एक अशी भयानक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे। मुख्याध्यापक असलेल्या वडील पित्यानं त्याच्या मुलीला नेट परीक्षेच्या चाचणी परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळं बेदम मारलं, लाकडी खुट्यानं बेदम मारून तिचा तडफडून जागीच जीव गेलेला आहे। या घटनेची सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेट परीक्षेची चाचणी परीक्षा देऊन साधना नुकतीच घरी आली होती। 2 दिवसापूर्वी ती घरी आल्यानंतर ती हुशार आहे, ती डॉक्टर होणार आहे, ती विज्ञान शाखेमध्ये, सायन्स शाखेमध्ये शिक्षण घेत आहे आणि संपूर्ण गावामध्ये तिची चर्चा होती की मुलगी हुशार आहे, डॉक्टर होणार आहे। 2 दिवसापूर्वी नेट परीक्षेची चाचणी परीक्षा देऊन ती घरी आलेली होती। तिला 90% गुण मिळालेले होते। साधनाने 90% गुण मिळवून देखील तिच्या मुख्याध्यापक पित्याला ते गुण कमी वाटत होते। त्यामुळे त्या मुलीला त्या पित्याने लाकडी खुट्यानं बेदम मारहाण केली। एवढी मारहाण केली, ती बेशुद्ध अवस्थेत पडली। तिला दवाखान्यात घेऊन जायचं सोडून तिचा पिता धोंडीराम भोसले हा डायरेक्ट शाळेमध्ये गेला, तो ज्या शाळेमध्ये खासगी शिक्षक आहे। योगा दिन होता, योगा दिनानिमित्त तो शाळेत गेला। मात्र ज्या वेळेस तो शाळेतून परत आला त्यावेळेस मुलगी एकदम बेशुद्ध अवस्थेत त्याला दिसली। त्यानंतर त्याने ती मुलगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वी तिला मृत घोषित केलं। मात्र हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आपण किती अपेक्षा मुलीवरती ठेवायचं हे आपल्याला या घटनेतून दिसून येत आहे। मुलींनी शिकलं पाहिजे सगळ्यांनाच वाटतंय, मात्र ही घटना इतकी हृदयद्रावक आहे। पहिलीच परीक्षा होती, पहिलीच घटक चाचणी होती, ती काही नेट परीक्षा नव्हती, फक्त चाचणी परीक्षा होती। जर चाचणी परीक्षेमध्ये जर एवढ्या अपेक्षा या पित्याने ठेवल्या असतील तर विचार करा किती भयावह चित्र असेल। त्यानंतर या पित्यावरती त्या मुलीच्या आईनं म्हणजे प्रीती भोसले यांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर त्या पित्याला पोलिसांनी, आटपाडी पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र ही घटना बघून एवढं लक्षात येते की आजच्या पालकांच्या किती अपेक्षा मुलाकडून वाढलेल्या आहेत। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।